नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो. मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक, अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती. आज mcc.nic.in संकेतस्थळावर MBBS BDS 2024 ॲडमिशन प्रोसेसचे म्हणजेच ऑल इंडिया कोटा, डीम्ड, सेंट्रल आणि स्टेट कोटा यांच्या सर्व राऊंडचं एकत्रित टाईम टेबल जाहीर झालेलं आहे. त्याचा आत्ता विद्यार्थी पालकांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यानुसार महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात CET सेल म्हणजेच mahaCET.org संकेतस्थळावर राबवण्यात येईल. प्रथम नोटिफिकेशन येईल, मग माहितीपत्रक आणि त्यानंतर राज्याचं डिटेल्ड सविस्तर टाईम टेबल जाहीर होईल. मग रजिस्ट्रेशन आणि त्यासाठी आपल्याला कागदपत्रांची माहिती असणं आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी कागदपत्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळेच डॉक्युमेंट सर्टिफिकेट्स यांची माहिती जाणून घ्या. आपण त्यांची विभागणी 4 भागात करूया. भाग 1 कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स म्हणजेच सर्वांसाठी आवश्यक कागदपत्रे. भाग 2 इफ ॲप्लिकेबल म्हणजे आवश्यकता असल्यास राखीव गटातील प्रवेशसाठीचे कागदपत्र जसं की कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर. भाग 3 डॉक्युमेंट्स फॉर स्पेसिफाईड रिझर्वेशन्स म्हणजे विशिष्ट आरक्षण दाखले जसं की डिफेन्स, MKB, HA. आणि भाग 4 अदर डॉक्युमेंट्स म्हणजे इतर आवश्यक कागदपत्रे, गॅप सर्टिफिकेट, मायनॉरिटी सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट वगैरे. आपण जर पाहिलं तर पूर्वीपासून ऑल इंडिया प्रोसेस समजून घ्या. ऑल इंडिया प्रोसेसमध्ये रजिस्ट्रेशन, त्यानंतर प्रेफरन्स फॉर्म, सीट अलॉटमेंट, मगच कॉलेज लेवलला फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. महाराष्ट्र राज्यात 2019पर्यंत रजिस्ट्रेशन केल्यानंतर फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असे व त्यानंतरच प्रेफरन्स फॉर्म व जागा वाटप होत होते. 2020-21 हा कोविड काळ होता. त्यामध्ये फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बंद झालं आणि ते आजपर्यंत सुरूच झालं नाही. इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर साठी मात्र ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. योग्य नमुन्यात दाखले नसणं, चुकीची कागदपत्र असणं, त्यामुळं मिळालेला प्रवेश रद्द होतो आणि त्यामुळं विषयाचं गांभीर्य लक्षात घ्या. विषय लाईटली घेऊ नका. कागदपत्र हा विषय गंभीर आहे. व्हिडिओ थोडा मोठा होणार, तरीही तो शेवटपर्यंत पहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण आता प्रथम समजून घेऊया डॉक्युमेंट्स, सर्टिफिकेट्स यामधील फरक. सर्टिफिकेट्स म्हणजे दाखले. हे जे दाखले असतात ते आपल्याला अर्ज करून प्राप्त करावे लागतात. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतात आणि त्यास मोठा कालावधी लागू शकतो. याचं उदाहरण घ्यायचं झालं तर डोमिसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर हे दाखले प्राप्त करण्यासाठी आपल्याला भरपूर कागदपत्र जोडावे लागतात आणि मोठा कालावधी लागू शकतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीचा तपासणी अर्ज नमुना म्हणजेच स्क्रुटिनी फॉर्म आपल्याला मिळणाऱ्या माहितीपत्रकात उपलब्ध होतो. आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची कागदपत्रे स्क्रुटिनी फॉर्मनुसार तयार ठेवावीत. आपण स्क्रुटिनी फॉर्मचा जर अभ्यास केला तर त्यातला वरचा जो पार्ट आहे हा विद्यार्थ्यांनी भरावायचा आहे, स्वाक्षरी करावयाची आहे आणि खालचा जो पार्ट आहे तो ऑफिस यूजसाठी आहे. खालच्या पार्टमध्ये दर्शवण्यात आलेली सर्व कागदपत्रे त्या क्रमाने अरेंज करून तयार ठेवावीत. स्क्रुटिनी फॉर्मनुसार मूळ कागदपत्रेचा एक सेट आणि ट्रू कॉपीचा सेट आपल्याला स्क्रुटिनी सेंटरवर किंवा संबंधित कॉलेजवर सादर करावा लागतो. या
स्क्रुटिनी फॉर्ममध्ये गेल्या 4 वर्षापासून अगदी लहान लहान चुका होत आहेत. जसं की गेली 4 वर्ष ॲडमिट कार्ड ऑफ नीट VG UG 2020 असं सन टाकण्यामध्ये, इयर देण्यामध्ये चुका होत आहेत. याकडं आपण दुर्लक्ष करावं. आपण आत्ता पाहूया स्क्रुटिनी फॉर्मनुसार भाग 1 कॉमन डॉक्युमेंट्स फॉर ऑल स्टुडंट्स म्हणजे सर्वांसाठीची आवश्यक कागदपत्रे. यामध्ये ॲडमिट कार्ड आहे नीट UG 2024चं. हे जे ॲडमिट कार्ड आहे हे आपण डाउनलोड केलेलं ॲडमिट कार्ड, आपलं मूळ फोटो चिटकवलेलं स्वाक्षरी केलेलं ॲडमिट कार्ड आपण परीक्षेच्या ठिकाणी जमा केलेलं आहे. आत्ता जे डाउनलोड केलेलं आहे ते ॲडमिट कार्ड, त्यावरती फोटो लावण्याची आवश्यकता नाही. कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म याचा अर्थ आपलं रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर आपण यंदाच्या वर्षी जो फॉर्म भरणार आहे तो फॉर्म भरून पूर्ण झाल्यानंतर जे कन्फर्मेशन पेज उपलब्ध होतं त्याची कॉपी. नीट UG 2024 मार्कशीट. इथं एकच काळजी घ्यायची, जुन्या सर्व मार्कलिस्ट बाजूला ठेवा आणि शेवटची लेटेस्ट मार्कलिस्ट आपल्याजवळ ठेवावी. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट, HSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ही आहेत सर्वांसाठी आवश्यक कागदपत्रे. यामध्ये जर आपण विचार केला तर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला हा विद्यार्थ्याचा आवश्यक आहे. आपण महाराष्ट्रातला आहोत म्हणून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल म्हणजेच वय, राष्ट्रीयत्व व अधिवास असा एकत्रित दाखला मिळतो. नॅशनॅलिटी सर्टिफिकेटसुद्धा स्वतंत्र मागितलं तर मिळू शकतं, पण आपल्याला काढण्याची आवश्यकता नसते. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट त्याला पर्याय म्हणून पासपोर्ट चालतो किंवा शाळा सोडल्याचा 12वीचा दाखला तोही लागतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्व इंडियन असा उल्लेख असतो. जसं डोमिसाईल सर्टिफिकेट हे विद्यार्थ्याच्या नावाचं पाहिजे त्याच पद्धतीनं डिफेन्स, MKB, HA यामधून प्रवेशासाठी मात्र विद्यार्थ्याच्या डोमिसाईलबरोबर पालकाचंही डोमिसाईल असणं अत्यंत आवश्यक आहे. SSC पासिंग सर्टिफिकेट 10वीच्या निकालानंतर आपण आनंदात असतो मिळालेल्या यशाच्या, आणि मग ते आपण आपल्या स्कूलमधून ते प्राप्त केलेलंच नसतं, आपण विसरून जातो. तर ते SSC पासिंग सर्टिफिकेट आपल्याजवळ असल्याची खात्री बाळगा. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे योग्य त्या नमुन्यात माहितीपत्रकाप्रमाणे आवश्यक असतं. मागील वर्षीपासून ते डॉक्टरांच्या लेटर हेडपर्यंतच कंपल्सरी असायचं. सद्यस्थितीमध्ये 2023 पासून तशी आवश्यकता नाही आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपण डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊ शकतो. कोणताही रजिस्टर्ड MBBS डॉक्टर आवश्यक, शासकीय सेवेतीलच डॉक्टर असले पाहिजेत असं नाही. PG केलेले MD MS डॉक्टर चालतात. भाग 2 इफ ॲप्लिकेबल. आवश्यकता असल्यास कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी आपल्याला 31/3/2025 पर्यंत आवश्यक आहे. SC STसाठी नॉन क्रिमिलियरचा दाखला आवश्यक नाही, त्यांना कुठलीही उत्पन्नाची अट नसते. FIJE, NT1, NT2, NT3, OBC, SBC त्याचबरोबर नव्याने 2024 पासून सुरू झालेले SCBC आरक्षण त्यांना नॉन क्रिमिलियरची आवश्यकता आहे. नॉन क्रिमिलियरसाठी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखपेक्षा कमी असणं आवश्यक आहे.
परंतु शासकीय कर्मचारी वर्ग क वर्ग ड यांचं पगारासाठीचं उत्पन्न धरलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर 8 लक्षपेक्षा उत्पन्न जास्त असले तरीही त्यांना पगाराचं उत्पन्न वगळून नॉन क्रिमिलेअरचा दाखला मिळतो. भाग 3 विशिष्ट आरक्षण स्पेसिफाईड रिझर्वेशन्स. यामध्ये प्रामुख्याने डिफेन्स. प्रथम समजून घ्या, D1 डिफेन्स म्हणजे एक्स डिफेन्स माजी अधिकारी परंतु महाराष्ट्र डोमिसाईल असणारे. D2 म्हणजे ॲक्टिव्ह सध्या सेवेत आहेत परंतु त्यांचंही डोमिसाईल महाराष्ट्राचं आहे. आणि D3 म्हणजे ॲक्टिव्ह डिफेन्स सध्या महाराष्ट्राच्या सेवेत आहेत परंतु त्यांचं डोमिसाईल महाराष्ट्रातलं नाही, आउटसाईड डोमिसाईल आहे. आता आपण जर पाहिलं तर D1 एक्स डिफेन्ससाठी एक्स सर्व्हिसमन सर्टिफिकेट लागतं आणि D2 आणि D3साठी ॲक्च्युअल सर्व्हिस सर्टिफिकेट लागतं. या सर्टिफिकेटचा नमुना मात्र आपल्याला योग्य तोच लागतो आणि सदरचा नमुना लवकर उपस्थित होत नाही. म्हणून आपण मागील वर्षीच्या माहितीपत्रकात जे नमुने आहेत त्या नमुन्यात दाखले काढून ठेवावेत. डोंगरी प्रदेश याचे 3% रिझर्वेशन असतं, फक्त MBBS गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच असतं. थोडक्यात BMS किंवा MBBS प्रायव्हेट या ठिकाणी डोंगरी प्रदेशासाठी रिझर्वेशन नसतं. काय कंडिशन आहे तर विद्यार्थ्याची 10वी अथवा 12वी ही डोंगरी प्रदेशातून शाळा आहे अशा ठिकाणून झालेली पाहिजे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं डोमिसाईल त्याच क्षेत्रातलं त्याच डोंगरी प्रदेशातलं असणं हे आवश्यक आहे. MKB महाराष्ट्र कर्नाटक डिस्प्यूट एरिया. इथं मदर टंग ही मातृभाषा मराठी असणं आणि कर्नाटक एरियात शिक्षण 10वी अथवा 12वी होणं ही कंडिशन आहे. EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. राज्याचं EWS आणि सेंट्रल EWS यामध्ये फरक आहे. देशाचं म्हणजे सेंट्रल EWSसाठी 8 लक्ष ही उत्पन्नाची मर्यादा, वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी पाहिजे. 5 एकरपेक्षा कमी ॲग्रिकल्चर लँड पाहिजे. आपलं निवासी क्षेत्र 1000 स्क्वेअर फुटापेक्षा कमी पाहिजे. म्युन्सिपॅलिटी एरियामध्ये 100 यार्डपेक्षा मोठा प्लॉट असता कामा नये आणि बाहेर म्युन्सिपॅलिटी एरियाच्या 200 स्क्वेअर यार्डपेक्षा मोठा प्लॉट असता कामा नये. जे उत्पन्न 8 लाख असतं ते 1/4/2023 to 31/3/2024 या कालावधीचं आवश्यक आहे. थोडक्यात EWSसाठी 3 वर्षाच्या उत्पन्नाची आवश्यकता नसते. EWSसाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेटची आवश्यकता नसते. महाराष्ट्र राज्यामध्ये मात्र EWS पात्रतेसाठी फक्त 8 लाख उत्पन्न मर्यादा एवढी एकच कंडिशन आहे. EWSचं जे रिझर्वेशन आहे ते 10% आहे आणि ते फक्त शासकीय महाविद्यालयातच आहेत. प्रायव्हेट संस्थांमध्ये EWSसाठी रिझर्वेशन नाही. आपण पाहूया भाग 4 अदर डॉक्युमेंट्स. याच्यामध्ये आहे ऑर्फन सर्टिफिकेट, अनाथ असल्यास त्याचा दाखला. त्याचबरोबर PWD ही जी अपंग प्रवर्ग आहे यासाठी मुंबई अथवा नागपूर या ठिकाणी तपासणी केल्यानंतरचा प्राप्त केलेला दाखला आवश्यक असतो. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे सर्वांसाठी लागतं. PWD सर्टिफिकेट हे फक्त फिजिकली हँडिकॅप आहेत त्यांच्यासाठीच लागतं. गॅप सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांनी
नीट परीक्षा रिपीट केलेली आहे त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट आवश्यक. ज्यांना राज्याच्या बाहेर प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी हे गॅप सर्टिफिकेट इंग्लिश भाषेत काढावं, इंग्रजी फॉर्मॅट वापरावा. मायनॉरिटी सर्टिफिकेट, अल्पसंख्याक प्रमाणपत्र. राज्यामध्ये तसंच देशामध्ये काही अभ्यासक्रमांसाठी मायनॉरिटी संस्था आहेत. त्यामधील प्रवेशासाठी सदरचा दाखला लागतो. जैन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी आहे. यांच्यासाठी स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं. त्यांच्या स्कूल लिव्हिंगवरती कॅन्डिडेटची मायनॉरिटी दर्शवलेली असते. अथवा धर्मगुरू, त्यांच्या धर्मसंस्था असतात, तेथील धर्मगुरू यांनी दिलेला दाखलाही मायनॉरिटी सर्टिफिकेट म्हणून चालू शकतो. आता आपण या सर्व कागदपत्राबद्दल पाहिलं, परंतु ज्या वेळेला आत्ता पुढील आठवड्यात आपलं रजिस्ट्रेशन सुरू होईल त्यावेळेला आपल्याला नेमकी कागदपत्र कोणती अपलोड करावायची आहेत हे समजून घेऊया. तर सर्वांसाठी 7 डॉक्युमेंट्स ही महत्त्वाची आहेत. प्रत्यक्ष फॉर्म भरताना आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट, HSC मार्कशीट, SSC पासिंग सर्टिफिकेट, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, नीट ॲडमिट कार्ड, नीट मार्कशीट आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. त्याला पर्याय पासपोर्ट अथवा 12वी स्कूल लिव्हिंग. ही 7 डॉक्युमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला फॉर्म भरताना अपलोड करावायचे आहेत. आवश्यकतेनुसार SC ST यांच्यासाठी ॲडिशनल 2 डॉक्युमेंट्स म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आवश्यक आहे. इतर राखीव गटासाठी मात्र वरील 7 डॉक्युमेंट आणि इतर 3 म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर असे एकूण 10 डॉक्युमेंट्स अपलोड करावायचे आहेत. ही जी डॉक्युमेंट्स आहेत ही PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत आणि जनरली त्याचा जो आकार असतो तो 300 KB पर्यंत असतो. परंतु आपणास आता लवकरच इन्फॉर्मेशन ब्रोचर 2024चं उपलब्ध होईल. त्यातील इन्स्ट्रक्शन्स पाहाव्यात, फॉर्म भरण्यासाठीचे सूचना पाहाव्यात आणि त्यानुसार आपण सर्व सूचनांचं पालन करावं. विद्यार्थी आणि पालक मित्र हो, महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रोसेस आता लवकरच सुरू होत आहे. रजिस्ट्रेशन, त्यानंतर पसंतीक्रम आणि मग मिळेल आपल्याला प्रवेश. आणि प्रत्यक्ष कॉलेजला गेल्यावर आपणाकडे योग्य ती कागदपत्रे नसतील, चुकीच्या नमुन्यात असतील तर आपल्याला मिळालेला प्रवेश रद्द होतो. थोडक्यात कागदपत्रांचं महत्त्व लक्षात घ्या. का बरं राहतात जागा शिल्लक यासाठी मी यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ पाहावा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.